वातावरणात मोठा बदल झालेला आहे। राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय देखील झालेलं आहे। राज्यात काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, हा अंदाज पाहणं खूप गरजेचं आहे, कारण आता राज्यामध्ये खूपच तीव्र पावसाळी वातावरण आता पुढच्या काही तासात पाहायला मिळणार आहे। मात्र रात्री उशिरापर्यंत खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये जर विचार केला तर आता काही भागामध्ये विजांचा कडकडाट अधिक राहील। विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवले तर महत्त्वाकांक्षी अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। त्यासाठी सबस्क्राइब करायचे आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगावा। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर तुमच्या भागाचा अंदाज आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करूया। तर चला पाहूयात आता सविस्तर माहिती। तर आता सध्या स्थितीला इकडे बघू शकता, आता कोणत्या भागात नेमका पाऊस सुरू आहे ते आपण एकदा बघूया, जेणेकरून तुम्हाला सविस्तर अंदाज समजून जाईल। यामध्ये आता सविस्तर माहिती आता आपण पाहूयात, जेणेकरून आता कोणत्या जिल्ह्यात गारपिटीची शक्यता आहे, कारण काल गारपीट काही भागामध्ये झालेली आहे। तुरळक भागात गारपीट झाल्याचं देखील प्रमाण काल दिसून आलं, कारण ही वारे उत्तरेकडून येत असल्यामुळे मान्सूनचा प्रभाव म्हणजे मान्सूनचा पाऊस नसल्यासारखी स्थिती ही पाहायला मिळालेली आहे। आता सध्या स्थितीला इकडे जामखेडच्या भागात पावसाला सुरुवात झालेली आहे। जामखेडच्या भागात मेघगर्जनेसह विजांसह तुफान पावसाला आता सुरुवात झालेली आहे। आता नेमका हा पाऊस कोणत्या भागाकडे सरकणार, कोणते जिल्हे आता पुढच्या 2 तासात जास्त प्रभावी ठरणार ते आपण बघू। तर यामध्ये बघा, इकडे अहिल्यादेवीनगर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता आहे, या ठिकाणी सतर्क राहावे। जामखेडचा काय भाग आहे, या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील। बीडचे काय भाग आहेत, या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे पेठचा भाग असेल, तुळजापूरच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। शेतकरी मित्रांनी सतर्क राहावे। तुळजापूरच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावण्यास आता सुरुवात केलेली आहे। तसेच इकडे अहमदपूर, उदगीर, देगलूर, परळीचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांच्या कडकडाटासह आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तसेच इकडे उदगीरच्या भागात पाऊस लवकरच सुरू होणार आहे। तर नांदेडच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। अजून या ठिकाणी जोर वाढणार आहे। नांदेडच्या आसपासच्या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील खूप गरजेचे आहे। तसेच इकडे परळीचा भाग असेल, पुढच्या 2 तासात पाऊस सरकणार आहे। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या भागाचा अंदाज तुम्हाला आधी पाहायला मिळणारच आहे। तसेच इकडे सेलूचे काय भाग असतील, या ठिकाणी हिंगोली उमरखेडचे काय भाग असतील, याही ठिकाणी देगलूरच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणारच आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय। सेलूच्या भागात देखील तुफान पाऊस पुढच्या येत्या 2 ते 3 तासात सक्रिय होणार आहे। विजांसह हा पावसाचा अंदाज आपल्याला सेलू भागात देखील पाहायला मिळू शकतो। त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच इकडे पुसदचा भाग आहे, उमरखेड आहे, वाशिमचा भाग आहे, लोणारचा भाग आहे, जालन्याचा भाग आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। यवतमाळ, पांढरकवाडा, चंद्रपूरचा भाग, कारंजाचा भाग, अकोलाचा भाग, सिल्लोडचा भाग असेल, याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस येत आहे। सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे। याही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। नेमका आता पाऊस कोणत्या भागात सुरू आहे ते पाहूयात। नंतर पुढच्या 2 तासात आता कोणत्या भागात पाऊस वाढणार आहे व रात्रीला कोणत्या भागात जास्त पावसाची शक्यता आहे, कारण सध्या जरी पाऊस जास्त वाटत नसला तरी पुढच्या काही तासात तुफान स्वरूपाचं पावसाचं क्षेत्र जे आहे ते राज्यावरती आता घेराव घालणार आहे, सरकणार आहे। तसेच सध्या स्थितीला इकडे काही गोरेगावचे भाग असतील, अलकुटीचे भाग असतील, शिरूर पाऊस सुरू झालेला आहे। हा पाऊस आता लवकरच पुढे सरकत जाणार असून याचा प्रभाव आपल्याला जामनेर पर्यंत पाहायला मिळेल। जामनेर मंचेरच्या भागात जोरदार पाऊस होईल, कारण हा पाऊस विजांच्या कडकडाटासह आहे। इकडे पाथर्डी, भागूरच्या भागात देखील पाऊस आता लवकरच हजेरी लावणार आहे। मेघगर्जनेसह तुफान पावसाची शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। तसेच इकडे सातारा, वडूच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। सतर्क राहावा, कारण मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। काही ठिकाणी मेघगर्जनेसह जास्त स्वरूपाच्या पावसाची शक्यताचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे। या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे। विजांसह पावसाचा अंदाज आपल्याला या भागात सक्रिय होतानाचं चित्र दिसून येणार आहे। तसेच केज तालुका, परळी असेल, या भागात सध्या उघडीप आहे, मात्र पुन्हा नंतर रात्रीला बदल होऊन तुरळक भागात पाऊस राहील। नांदेड या ठिकाणी पाऊस चांगलीच हजेरी लावणार आहे। नांदेड भागात चांगलाच पाऊस जे आहे ते आता झोडपून काढणार आहे। मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर आता मॉडेलनुसार पाहूयात आता नेमक्या कोणत्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस सरकत आहे, कोणत्या भागात जास्त पावसाची शक्यता आहे, त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे इथून पुढे आपण
एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत. त्याकरिता आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे. तर चला आता जिल्ह्याची आपण नावे बघूयात. तुमचा देखील जिल्हा कमेंटमध्ये 100% कळवा. तुमच्या भागाचा अंदाज देखील नक्कीच दिला जाईल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. तर आता सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर राज्यामध्ये आता पुढच्या काही तासामध्ये पावसाळी क्षेत्र वाढणार आहे. रात्रीला चांगला जोर पावसाचा हा पाहायला मिळण्याची काही कारणे देखील पाहायला मिळत आहेत. त्यातली त्यात गरमीची लेवल ही वाढत जात असल्यामुळे पावसाचा जोर आता वाढणार आहे. यामध्ये येत्या 2 तासामध्ये मुंबई, कल्याण, डोंबिवलीचा भाग असेल, इकडे वाडा, इगतपुरीच्या भागात खूप जोरदार पाऊस मॉडेल दाखवत आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. अशा प्रकारचं चित्र सध्या स्थितीला पाहावयास मिळत आहे. त्यामुळे या सर्व भागातील इकडे बघू शकता, या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहणं गरजेचं आहे. मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस इकडे नाशिक, इगतपुरी, वाड्याचे भाग असतील या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांना आता सतर्क राहणं गरजेचं ठरणार आहे, कारण विजांसह पावसाची शक्यता आहे. तसेच इकडे जुन्नर, खेडचे काही भाग असतील, दौंडचे, बारामतीचे भाग असतील या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहणार आहे. पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. तसेच इकडे सातारा, विटा, वडूद, कराड, चिपळूणचा भाग असेल, सांगली, जतचा भाग असेल, पंढरपूरचे काही भाग याही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. विजांसह तुफान स्वरूपाचा पाऊस येत आहे. कराडच्या भागात देखील पाऊस येत आहे. बऱ्याच जणांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तसेच इकडे बार्शी, पेठ, तुळजापूर, बिदरचा भाग असेल या भागामध्ये तुफान पाऊस येणार आहे. पंढरपूर, इंदापूर, करमाळा, जामखेड, परळी, देगलूरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस राहील. मात्र या ठिकाणी तुरळक भागात पावसाचा अंदाज आहे. सर्व शेतकऱ्यांनी या भागात देखील सतर्क राहावे. तर स्थानिक वातावरण निर्माण होऊन अमरावती, आर्वीच्या भागात पाऊस येणार आहे. यवतमाळ असेल, कारंजा असेल. आता इकडे बघू शकता स्थानिक वातावरणाचा प्रभाव मॉडेलनुसार या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे, कारण स्थानिक स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता वाढत जाणार आहे. पावसाचा अंदाज आता बहुतांश भागासाठी दिसून येत आहे. तसेच इकडे काही भाग आहेत या ठिकाणी तर आता पुढच्या 12 तासानंतर खूपच मुसळधार पावसाची शक्यता आहे. आता लक्ष देऊन बघा, काही ठिकाणी पेरणीसारखा पाऊस पडेल. यामध्ये इंदापूर, बारामती. आता नेमकी पेरणी कधी करायची त्याबाबत देखील तुम्हाला सविस्तर पाहायला मिळणार आहे. यामध्ये सर्वात आधी दौंड, बारामती, इंदापूर, अकलूजचा भाग असेल, वैराग, तुळजापूर, धाराशिवचा भाग, बार्शी, परांडा, करमाळा, कर्जतच्या भागात तुफान स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. पेरणी करण्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होणार आहे. यामध्ये अकलूजचा, इंदापूरचा समावेश आहे. कुरुडवाडीचा देखील समावेश पाहायला मिळत आहे. मध्यम ते मुसळधार तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी जाहीर होत आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे, कारण की पावसाचा अंदाज चांगल्या स्वरूपाचा आपल्याला दिसून येत आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह हा पाऊस आपल्याला या भागात राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या आधारावर दिसतो आहे. तसेच इकडे यामध्ये पिलोचा भाग असेल, पंढरपूर, अकलूजचा भाग असेल, वडूदचा भाग असेल, एनकीचा भाग असेल, सोलापूरचा भाग असेल या भागात देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वैरागच्या भागात, तुळजापूरचा भाग, बारामती, पलटण सतर्क राहावे. विजांसह मुसळधार ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे. गरमीची लेवल वाढत असल्यामुळे पावसाचा जोर हा खूपच जास्त वाढणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. तसेच हे वातावरण केज तालुका, सोनपेठ असेल, परळीचा भाग असेल, शिरसारचा भाग असेल, तेलगाव, वडवणी, बीडचा भाग असेल या सर्व भागात अधिक पाऊस इकडे बघू शकता. आपल्याला केजचे काही आपल्याला पश्चिमेकडील भाग पाहायला मिळत आहेत. येळमचे काही भाग आहेत, चौसाळ्याचे काही भाग आहेत, तसेच कळमचे काही उत्तरेकडील भाग आहेत. या ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. विजांसह पावसाची शक्यता आहे. तर इकडे मस्सा, तारखेडचा भाग असेल, मुरूडचा भाग असेल, मुरूड, पेठ, एडशीच्या भागात देखील विजांसह तुफान पावसाची शक्यता आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तर अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पेरणीसारखा पाऊस पडेल ते देखील आता आपण बघूयात. लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महत्त्वाचा अंदाज आता इथून पुढे पाहत आहोत. तर इकडे परांडा, कुरुडवाडी, इंदापूर, वैराग, तुळजापूर जोरदार पाऊस. धाराशिव, औसा, निलंगा, लातूर, शिरूर, अंतपाल, उदगीर, अहमदपूर, बर्दापूर, मुखेडपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस. अक्षरशः बीड, माजलगाव, गेवराईपर्यंत जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे. मध्यम ते जोरदार पावसाची हजेरी ही आता लागणार असून येत्या 16 ते 17 तासात पेरणी योग्य पाऊस या भागामध्ये होणार आहे. दिनांक 10 तारखेला देखील पाऊस राहणार आहे. दिनांक 10 तारखेच्या रात्रीला केज तालुका, बीड, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, तुळजापूर, इंदापूरच्या भागात पाऊस राहील. तसेच इकडे विदर्भातील राहिलेले जिल्हे असतील, तालुके असतील या भागात देखील पावसाळी वातावरण वाढणार आहे. काही भागात कमी जास्त स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहू शकतं, अशा प्रकारचा देखील अंदाज आहे. मॉडेलच्या अंदाजानुसार जर विचार केला तर राज्यामध्ये
झडीच्या स्वरूपाचा पाऊस जसा जुलैमध्ये पडत असतो तो आता जूनमध्येच पडण्याचा एक अंदाज, ठराविक अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये काही बदल देखील होण्याची शक्यता आहे, कारण मॉडेलमध्ये रोज ना रोज काही ना काही बदल होत असतात. छोटे मोठे बदल जे काही होतील ते आपण नक्कीच दाखवणार आहोत. सध्या स्थितीला काही मोठे बदल तरी आता दिसून आलेले नाहीत. तीच अवस्था आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला काही दिवस कमी पाऊस राहील, मात्र काही तारखानंतर जोरदार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला तीव्र कमी दाबामुळे पाहायला देखील मिळणार आहे. अशा प्रकारचा हा अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.